माझी पातळ वेणी इतकी लांब आणि दाट झालेली आहे. मी फक्त या कडुलिंबाच्या पानामध्ये एक गोष्ट मिसळून आपल्या केसांना लावली. फक्त 7 दिवसाच्या आत केसांचे गळणे थांबले व माझे केस कंबरच्या खाली लांब दाट झाले. लोक म्हणतात की केसांना लांब करण्यासाठी महिने लागतात, पण मी माझ्या केसांना लांब केले आहे फक्त 7 दिवसाच्या आत. तुम्हाला विश्वास नाही होत आहे तर मी सांगते त्या पद्धतीने, जास्ती नाही, फक्त 7 दिवस आपल्या केसांवर वापरून पहा. तुमच्या केसांवरही 100% रिझल्ट मिळणार. हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, अगोदर यांचे केस गळते खूप जास्ती प्रमाणामध्ये होत होते. यांनी माझ्या सांगण्यावरून ही रेमेडी ट्राय केली आणि त्यांनाही 100% रिझल्ट मिळालेला आहे. या रेमेडीने त्यांचे केस इतके भयंकर लांब दाट झालेले आहे की त्यांनी खुशीने आपल्या लांब झालेल्या केसांचे बॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केलेले आहे. त्यांची पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट झालेली आहे. त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे ही रेमेडी आपल्या केसांवरती ट्राय केली आणि त्यांना सुद्धा रिझल्ट मिळालेला आहे जो मला मिळाला. ही रेमेडी खरंच इतकी पॉवरफुल आहे कारण की हे एक वनौषधीपासून बनवून तयार होत आहे. हे एक आयुर्वेदिक वस्तूपासून बनवून तयार होत आहे आणि ते आहे कडुलिंबाचा पाला. कडुलिंबाची पानं ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात. केसांसाठी कडुलिंबाच्या पानाचा खूप फायदा आहे. पहिला म्हणजे कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबातील अँटी फंगल गुणधर्म हे टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते. दुसरी गोष्ट, खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास कडुलिंब खूप फायदेशीर आहे. आणि तिसरी गोष्ट, कडुलिंबाच्या पानाच्या वापराने डोक्यातील उवा मरण्यास मदत होते. जुनं ते सोनं म्हणतात ना मैत्रिणींनो, ते हे आहे. हे जुने पद्धत आहे. हे जुने काळातील लोक आपल्या केसांवरती हा उपाय करायचे आणि खरंच त्यांचे केस इतके लांब दाट व्हायचे कारण की अगोदरच्या काळामध्ये कोणते सिरम निघालेले नव्हते, कोणते महागडे तेल निघालेले नव्हते. ते फक्त याच रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करत होते. ही रेमेडी मला सुद्धा माझ्या घराबाजूच्या आजीबाईने मला सांगितले कारण की माझे केस अगोदर खूप जास्ती प्रमाणामध्ये गळत होते आणि मी पण मार्केटचेच प्रोडक्ट वापरायची आणि अशामध्ये तिला माझी केस गळती दिसली. माझे स्कॅल्पवरती सुद्धा टक्कल पडलेले होते. तिने पाहून, माझे टक्कल पडलेले डोके पाहून तिने मला हा उपाय सांगितला आणि स्वतः तिने मला हा पहिल्यांदा उपाय करून दिला. म्हणजे की ही रेमेडी पहिल्यांदा तिने मला बनवून दिली आणि मला सांगितले याचप्रमाणे तू पण बनवून लाव. आणि खरंच ती रेमेडी मी 7 दिवस आपल्या केसांवरती बनवून लावली. खरंच मला याने 100% रिझल्ट दिलेला आहे आणि माझी केस गळतीसुद्धा परमनंटली स्टॉप झालेली आहे आणि माझी केसही दाट आणि लांब झालेले आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून बघा. जो रिझल्ट माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना मिळालेला आहे तोच रिझल्ट तुम्हालाही मिळणार, हे गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण की हा खूप जुना आयुर्वेदिक उपाय आहे. याने आपले केस हेल्दी व स्वच्छ होतात. कडुलिंबाची पानं अगोदरच्या काळातील लोक आंघोळीच्या पाण्यामध्ये, म्हणजे की आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये उकळून आंघोळ करायची कारण की कडुलिंबाची पानं आरोग्यासाठी सुद्धा खूप फायद्याची आहे. पण त्याहूनही अधिक हे आपल्या केसांसाठी खूप फायद्याचे आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा शॅम्पू नव्हते, सिरम नव्हते, तरी त्या महिलांचे केस लांब दाट आणि काळे भोर असायचे कारण की त्या कडुलिंबाच्या पानाचा वापर आपल्या केसांवरती करायच्या, म्हणून त्यांचे केस लांब आणि दाट असायचे. त्यांची केसांची ग्रोथ फास्टली व्हायची. खूप वेगाने लांब दाट करणारा हा एक पॉवरफुल आणि ट्रस्टेड नुस्खा आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुमचेही केस लांब आणि हेल्दी होतील. तर इथे रेमेडी बनवायला स्टार्ट करूया. तर आपल्याला अगोदर इथे कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे. आपल्याला कडुलिंबाची फ्रेश पानं हवी आहे. तर इथे बघू शकता इतकी सुंदर आणि टवटवीत हिरवीगार झाडाची फ्रेश असलेली पानं मी इथे घेत आहे कडुलिंबाची. तर इथे या प्रकारे मी पूर्ण कडुलिंबाची पानं इथे या प्लेटमध्ये तोडून घेत आहे. या रेमेडीचा वापर करून मी माझ्या केसांना कशा प्रकारे लांब दाट व मजबूत केलेले आहे, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे की कसे माझ्या केसांवर हा नुस्खा वापरून आपल्या केसांना भयंकर लांब दाट केले आहे. 7 दिवसाच्या आत काम करते का? तर हो, 7 दिवसाच्या आत केसांची इतकी फास्टली ग्रोथ झाली आहे की केसांना सांभाळणे कठीण झाले आहे. हे तेल
असे लोक आहे ज्यांनी माझ्याच पद्धतीने या रेमेडीचा वापर केला आहे. माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना याने परफेक्ट रिझल्ट दिला आहे. तर बघू शकता इथे मी कडुलिंबाची पूर्ण पानं इथे तोडून घेतलेली आहे या प्लेटमध्ये. आणि आता आपल्याला या पानांना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ पाण्याने याला साफ करून घ्यायचे आहे, कारण की झाडावरती कोणतेही किडे वगैरे फिरत राहतात. म्हणून अगोदर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी स्वच्छ पाण्याने कडुलिंबाची पूर्ण पानं धुवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला या पूर्ण पानाला, कडुलिंबाच्या पूर्ण पानाला या ट्रान्सफर करून घ्यायचे आहे, म्हणजे की यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला ही कडुलिंबाची फ्रेश पानं. तर इथे मी या प्रकारे पूर्ण पानं व्यवस्थितपणे या मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये तांबा उतरलेलं पाणी घालायचं आहे या कडुलिंबाच्या पानाचं बारीक वाटण करून घेण्यासाठी. जेव्हा आपण याची वाटण करणार तेव्हाच आपल्याला यामधला रस मिळून जाणार या कडुलिंबाच्या पानामधला. तर आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे, जास्ती बारीकही नाही आणि जास्ती ठोकही नाही. अशा प्रकारे थोडे ओबडधोबड असे वाटण करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामधला पूर्ण रस आपल्याला मिळून जाणार. जास्ती बारीक करायची काहीही गरज नाही आहे. तुम्ही थोडंसं ओबडधोबड कराल तरीही यामधला रस तुम्हाला मिळून जाणार. तर इथे कडुलिंबाच्या पानाचं वाटण मी या काचेच्या कटोरीमध्ये गाळून घेत आहे. या प्रकारे पूर्णही रस, कडुलिंबाच्या पानाचा पूर्णही रस मी यामध्ये काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला थोडा पण वेस्ट न जाता यामधला दाबून दाबून रस पूर्ण काढून घ्यायचा आहे. बघू शकता या चम्मचच्या मदतीने मी जे काही इथे कडुलिंबाचे वाटण आहे त्याला असे दाबून दाबून यामधला पूर्ण रस इथे काढून घेतलेला आहे या कटोरीमध्ये, कारण की हा रस खूप फायद्याचा आहे आपल्या केसांसाठी. तर इथे कटोरीभर रस मला मिळालेला आहे कडुलिंबाच्या पानाचा. मी एकदा वापरण्यासाठी ही रेमेडी तयार करत आहे आणि आपल्याला फ्रेशच बनवून आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. त्यानंतर मी इथे खोबऱ्याच्या तेलाचा वापर करत आहे, म्हणजे की यामध्ये आपल्याला 1 चम्मच खोबऱ्याचे तेल घालायचे आहे. तुम्ही कोणतेही महागाचे तेल नका वापरू, फक्त खोबऱ्याचे तेल यामध्ये वापरा, कारण की खोबऱ्याचे तेल जुन्या काळातील लोक अजूनही खोबऱ्याच्याच तेलाचा वापर आपल्या केसांवरती करते. यामध्ये 0 मात्रामध्ये केमिकल असते आणि हे खोबऱ्याचे तेल आपल्या केसांना, आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी खूप मदत करते, आपल्या केसांना काळे करण्यासाठी मदत करते, आपल्या केसांना चमकदार आणि लांब करण्यासाठी मदत करते. मी आत्ताही आपल्या केसांवरती खोबऱ्याचेच तेल वापरते, पण जेव्हापासून मला ही रेमेडी माहिती झाली तर मी अशा प्रकारे खोबऱ्याचे तेल या कडुलिंबाच्या पानामध्ये मिक्स करून आपल्या केसांवरती अप्लाय करते. तुम्हाला ही केसांवरती डीपली ऑइलिंग करणे आवडत असेल तर तुम्ही आजपासूनच हा नुस्खा ट्राय करा, कारण की यामध्ये आपण कडुलिंबाच्या पानाचाही वापर करत आहोत आणि कडुलिंबाच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट टाकून, म्हणजे की खोबऱ्याचे तेल टाकून आपल्या केसांवरती अप्लाय करत आहे. म्हणजे की या दोन्ही वस्तूने आपल्या केसांना इतका फायदा मिळणार आहे. हे एक पॉवरफुल सोल्युशन आहे आपल्या केसांसाठी, आपले केस लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी. कमी वेळामध्ये जर तुम्हाला आपल्या केसांना लांब करायचे असतील तर हा परफेक्ट उपाय आहे. तर इथे मी या भांड्यामध्ये टाकून या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे या कडुलिंबाच्या रसाला. म्हणजे की जी रेमेडी मी इथे तयार केलेली आहे त्या रेमेडीला मी या बॉटलमध्ये भरून घेतलेले आहे, जेणेकरून इझिली आपण आपल्या केसांवरती अप्लाय करू शकतो स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर. किंवा तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही हातानेही लावू शकता आपल्या केसांवरती. याला आपल्याला हाताने आपल्या पूर्ण केसांवरती अप्लाय करायचे आहे रात्रीला, आणि सकाळी उठून शॅम्पूनी हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस भयंकर लांब, दाट व मजबूत होणार. म्हणून म्हणते एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करा आपल्या केसांवर. म्हणून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या शहरातनं, गावातनं, प्लीज त्या शहराचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. मला पण कळणार ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर चला बाय.